tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. संतोष नाणेकरच्या साईटबद्दल सांगण्यात यावं की आय थिंक 2 का 3 वर्षापूर्वी संतोषनी ही संकल्पना त्याच्या डोक्यात आणलेली की मला tenniscricket.in अशी एक साईट सुरुवात करायची आहे, जिकडे मी सगळ्या टेनिस क्रिकेटरना एक असा प्लॅटफॉर्म देईल की त्यांना जगभर लोक बघतील आणि त्यांना त्याच्यातनं फायदा होईल. आणि ते खरोखर त्याची खूप मेहनत आहे त्याच्यामागे, कारण लोकांना कळत नाही आहे की त्याच्यामध्ये किती मेहनत गेली आहे, त्यांनी किती रात्र जागले आहेत, कुठे कुठे तो गेला आहे आणि एवढ्या सगळ्या स्वतःचे पैसे त्याच्यात टाकून किती लोकांचे इंटरव्ह्यूज घेणं, त्यांना जाऊन कन्व्हिन्स करणं. सुरुवातीला त्याच्यासाठी खूप ऑपोजिशन आलेलं की ही कोणती संकल्पना, या संकल्पनेला काही यश मिळणार नाही आहे. पण त्यांनी त्याचं एक चोख प्रत्युत्तर लोकांना दिलं आणि जेव्हा आता या साईटचं यश लोक बघत आहेत तेव्हा त्याच्यामागे आय थिंक सगळी लोकं लागलेली आहेत की आम्हाला पण. मी त्याला नेहमी म्हटलेलं आहे की जो डिझर्विंग असतो त्याचाच व्हिडिओ तो त्याच्यामध्ये टाकायचा. त्यांनी याला एक व्यवसाय म्हणून पण तो ह्याच्या दृष्टिकोनात तो बघतो आहे. जे त्यांनी बघणं काही वावगं नाही आहे, कारण जर त्यांनी एवढी मेहनत त्याच्यामागे केलेली आहे तर ऑब्व्हियसली त्याला थोडं जर का प्रोफेशनलिझम थ्रू त्यांनी जर का त्याचा वापर केला तर ते त्याचं योग्य आहे. पण जर तो मी त्याला माझं असं पर्सनल मत होतं की जर का तू कोणाचे व्हिडिओज टाकतोस तर लेजंड्स लोकांचे व्हिडिओ टाक, त्यांना कळू दे लोकांना की ते काय होते. आणि यंग लोकांचे पण व्हिडिओ त्यांनी टाकावेत, कारण ते लोक जाऊन जर का चांगलं करत आहेत तर चांगल्या गोष्टी हे हायलाईट होणं गरजेचं आहे. मग ते कोणत्याही क्रिकेटर्स असो, पण चांगल्या गोष्टी हायलाईट होणं गरजेचं आहे. आणि मी त्याला ऑल द बेस्ट म्हणेन की त्याची ही वाटचाल अशीच वर्षोनवर्ष चालू राहूत. आम्ही तुला कोणत्याही प्रकारची जी मदत किंवा कोणत्याही प्रकारचं जो सहकार्य लागेल ती आम्ही विक्रोलेन्सतर्फे किंवा सगळ्यांतर्फे आम्ही ती तुला नेहमी करणार, हेच मी त्याला आश्वासन देतो. आणि त्याला पुढच्या लाईफच्या वाटचालीसाठी अभिनंदन करतो आणि थँक्यू व्हेरी मच म्हणतो. थँक्स. वेबसाईटबद्दल सांगायचं म्हटलं की आमच्या वेळेला किंवा अजित पुत्रांच्या वेळेला किंवा असलम सरुगुरीच्या वेळेला हे सगळा हा प्रकार नव्हता. पण या वेबसाईटमुळे नवीन जनरेशनला एक नवीन दिशा मिळाली आहे. आज टेनिस क्रिकेट मुंबईमध्ये खेळलेला प्लेयर ॲट दुबईमध्ये बघितला जातो. आणि काही लोकांना दुबईचा कॉल पण टेनिस बॉलचा आला आहे. टेनिस बॉलबद्दल बोलवण्यात आलं आहे की टेनिस बॉल खेळण्यासंदर्भात बोलण्यात आलं आहे. तर आणि मला वाटते काय कदाचित आता सध्या दुबईमध्ये आपल्याकडे उमर गेला आहे, तो तिकडे टेनिस बॉल क्रिकेट चांगलं खेळतो आहे. तर या सगळ्याचं महत्त्व आहे वेबसाईट. संतोष नाणेकरनी जी वेबसाईट काढली त्याच्यामुळे तळागाळातला प्लेयर हायलाईट झाला, लोकांना कळायला लागलं, घरच्यांना कळायला लागलं, आई वडील मुलांना कळायला लागलं की आपले पप्पा कुठे खेळत आहेत किंवा काय करत आहेत, त्यांचा फोटो यायला लागला. नाही तर पूर्वी असं काय नव्हतं आणि पूर्वी असा पैसा पण नव्हता. कारण मी ते इनिंगचं क्रिकेट लहान असताना असं बघायचो आणि त्यांच्याकडनं ते शिकत आलो. आणि हळूहळू आमचं जेव्हा पदार्पण झालं आणि आम्ही लकी ठरलो की आमच्या वेळेला भरपूर पैसा आला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्हाला भरपूर पैसा मिळाला पण, आणि चांगल्या लेवलचा पैसा मिळाला जो मेहनत करून कमवला गेला आहे आणि चांगल्या पद्धतीने मिळाला.